नागपुर के अजनी थाना क्षेत्र में पुलिस ने बड़ी कार्रवाई करते हुए करीब 5,25,000 रुपए की लूट के मामले का खुलासा कर दिया है। इस मामले में 5 आरोपियों को गिरफ्तार किया गया, जिनमें 2 आरोपी पहले से ही कई आपराधिक मामलों में लिप्त रह चुके हैं। जानकारी के मुताबिक बुट्टीबोरी निवासी युवराज किसी काम से कुकड़े लेआउट इलाके में आए थे। ऐसे दौरान 5 आरोपियों ने इन्हें रोक लिया और चाकू की नोक पर उनकी अंगूठी, ब्रेसलेट, सोने की चेन और 2 पहिया वाहन लूट लिया। इतना ही नहीं, आरोपी पीड़ित को वाहन से उसके घर तक ले गया और वहां डराकर घर में रखी नकदी भी लेकर फरार हो गए। इस पूरी वारदात में करीब 5,25,000 रुपए की लूट की गई। घटना के बाद पुलिस ने इलाके के सीसीटीवी फुटेज खंगाले और आरोपियों की पहचान कर उन्हें गिरफ्तार कर लिया। गिरफ्तार आरोपियों में रोशन उर्फ भावेश राधेश्याम वरखड़े और गौरव पंकज जगाड़े जैसे पुराने अपराधी शामिल हैं। पुलिस ने मामले में करीब 80% माल बरामद कर लिया है और आगे की जांच जारी है। फिर्यादी नामे युवराज सुरेश दिवसकर राहणार बुटीबोरी हे काही कामानिमित्त कुकडे लेआउट इथे आलेले होते. तर ते कुकडे लेआउट इथे उभे असताना अचानक 4 ते 5 मुलं त्यांच्याकडे आले व त्यांच्या गळ्याला चाकू लावला व चाकू लावून त्यांच्या जवळची एक अंगठी, ब्रेसलेट आणि गळ्याची चेन, सोन्याची चेन व दुचाकी हे त्या 4 ते 5 मुलांनी ताब्यात घेतली व एक 4 व्हीलर स्विफ्ट गाडी बोलवून त्यांना त्या गाडीत टाकून त्यांच्या घरी नेलं आणि घरून सुद्धा काही जे ठेवलेली रक्कम होती हे यांना धाक, भीती व दहशत दाखवून यांच्याकडून घेण्यात आली. असा एकूण मोटरसायकल, चेन, हातातली अंगठी व ब्रेसलेट व घरून घेतलेली काही नगदी रक्कम असा 4,25,000 रुपयाची 10 दरोडा नक्की त्यांच्या विरुद्ध करण्यात आलेली होती. तर पोलीस ठाणे अजनी येथील डीबी पथकाने कंटिन्युअसली सर्व सीसीटीव्ही फुटेज पाहून आणि हे यातले आरोपी निष्पन्न केले. तर यामधील जे 2 आरोपी होते हे रेकॉर्डवरचे होते. त्यामध्ये रोशन उर्फ भावेश राधेश्याम वरखडे व दुसरा होता गौरव पंकज रगडे. हे जे 2 आरोपी होते हे रेकॉर्डवरचे होते. त्यामुळे ते लगेच निष्पन्न झाले की हे आरोपी आहेत व त्याच्यासोबत तरुण मंगेश रंगारी, मनीष मुकेश चौधरी व आहाय श्यामनाथ चौधरी असे एकूण 5 आरोपी होते. डीबी पथकाने सीसीटीव्हीचा कसून शोध घेऊन व त्यांचा माग घेऊन ती स्विफ्ट गाडीवरून त्यांचं संपूर्ण नंबर आणि कोणाच्या नावाचं आहे ते कळलं. तोपर्यंत हे 2 रेकॉर्ड वरचे आरोपी निष्पन्न झाले. हे आरोपी पडण्याच्या फिकीरमध्ये होते. आमच्या डीबी स्टाफने 2 ते 3 टीम तयार करून यांना ताब्यात घेतलं व यांच्याकडून संपूर्ण 80% मालमत्ता रिकव्हर करण्यात आलेली आहे व आरोपीचा 3 दिवस पीसीआर घेऊन आज त्यांचा पीसीआर संपत आहे. आज ते आरोपी एमसीआर वर रवाना होत आहे. सदर कारवाईमध्ये आमचे माननीय पोलीस आयुक्त श्री सर्वेंद्र कुमार सिंगल साहेब, अप्पर पोलीस सह पोलीस आयुक्त श्री नवीन रेड्डी साहेब, अप्पर पोलीस आयुक्त दक्षिण विभाग श्री वसंत परदेशी साहेब आणि त्याचप्रमाणे आमचे सहाय्यक त्याचप्रमाणे पोलीस उपायुक्त श्रीमती रश्मिता राव सर, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री नरेंद्र हिवरे सर यांनी मार्गदर्शन केले व त्यांच्या मार्गदर्शनात कोणी गुन्हे श्री प्रभाकर कवाडे, डीबीचे पोलीस उपनिरीक्षक संतोष वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक सिद्धार्थ मस्के, त्यानंतर जे पोलीस हवालदार शालिग्राम, त्याच्यानंतर पोलीस अंमलदार नरेश, मनीष, पोलीस अंमलदार बिपिन पिल्लेवान या लोकांनी या कारवाईत सहभाग घेऊन सदरचा गुन्हा निष्पन्न केलेला आहे. यापैकी 2 आरोपींविरुद्ध रेकॉर्ड आहे आणि मुख्य कारण हे पैसा कमावणे आणि नशापानी करणे हा याचा मुख्य उद्देश.